नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इतिहास या विषयातील इयत्ता 10वीचे प्रकरण पहिले इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा हे प्रकरण आज आपण अभ्यासणार आहोत. इतिहास म्हणजे नेमकं काय, तर भूतकाळात घडून गेलेल्या घटना अशी आपण ढोबळमानाने व्याख्या करतो. आणि या इतिहासाचा अभ्यास किंवा इतिहासाचं संशोधन आपण का करतो, तर गतकाळात घडून गेलेल्या घटना त्या आपल्याला माहीत होण्यासाठी किंवा त्या समजून घेण्यासाठी आपण इतिहासाचं संशोधन, लेखन आणि अभ्यास करतो. वैज्ञानिक ज्ञानशाखा ज्या आहेत, विज्ञानाचा अभ्यास करताना आपण प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण पद्धती यांचा अवलंब करतो आणि या पद्धतीच्या आधारे विविध घटनांच्या संदर्भातील सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम पुन्हा पुन्हा सिद्धही करता येतात. परंतु मग इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती, प्रत्यक्ष निरीक्षण पद्धती यांचा अवलंब करता येतो का, तर त्याचं उत्तर नाही असं असेल. कारण इतिहासातल्या घटना या घडून गेलेल्या असतात आणि त्यांच्या निरीक्षणासाठी आपण तेथे उपस्थित नसतो. तसंच त्या घटनांची पुनरावृत्तीसुद्धा करता येत नाही आणि ते जे सार्वकालिक किंवा सार्वत्रिक नियम आहेत ते नियमही आपल्याला मांडता येत नाहीत आणि सिद्धही करता येत नाही. मग नेमकं इतिहास लेखन कसं केलं जातं, तर सगळ्यात आधी ऐतिहासिक दस्तऐवज लिहिण्यासाठी ज्या भाषेचा किंवा लिपीचा वापर केला गेला असेल तर त्याचं वाचन करण्यासाठी आणि त्याचा अर्थ समजण्यासाठी ती भाषा आणि लिपी जाणणारे जाणकार किंवा तज्ज्ञ यांची आपल्याला आवश्यकता असते. त्यानंतर अक्षरवटिका म्हणजे अक्षराचं वळण, लेखकाची भाषाशैली किंवा वापरलेल्या कागदाच्या निर्मितीचा काळ या सर्व बाबींचा, तसेच कागदाचा प्रकार, अधिकारदर्शक मुद्रा यांसारख्या विविध गोष्टींचे जाणकार जे दस्तऐवज आपल्याला मिळालेले आहेत तर ते दस्तऐवज खरे आहेत किंवा नाही तर त्याची तपासणी करतात आणि त्याचं विश्लेषण करून त्याची विश्वासार्हता कितपत आहे हे तपासतात. इतिहास संशोधन करण्यासाठी काही शाखा महत्त्वपूर्ण आहेत. त्या म्हणजे पुरातत्व, अभिलेखागार. अभिलेखागार हा जो शब्द आहे तो आपण इयत्ता 9वीमध्ये ऐकला आहे. अभिलेखागार म्हणजे काय, तर ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन करून ठेवले जातात त्याला आपण अभिलेखागार असे म्हणतो. त्याचबरोबर हस्तलिखितांचा अभ्यास, पुराभिलेख, अक्षरवटिकाशास्त्र, भाषारचनाशास्त्र, नाणकशास्त्र किंवा वंशावळीचा अभ्यास इत्यादी शाखा इतिहास संशोधनास सहाय्यभूत ठरतात. आता जाणून घेऊया पाश्चात्य परंपरा इतिहास लेखनाची नेमकी कोणती आहे. इतिहासात उपलब्ध पुराव्यांचं चिकित्सापूर्वक संशोधन केलं जातं. लक्षात घ्या, इतिहासात उपलब्ध पुराव्यांचं संशोधन केलं जातं आणि ज्या भूतकाळात घडून गेलेल्या घटना आहेत त्यांची मांडणी केली जाते हे आपण पाहिलं. परंतु मग ही जी मांडणी आहे तर त्या मांडणीला काय म्हटलं जात असेल, या मांडणीलाच आपण इतिहास लेखन असं म्हणतो. इतिहासात उपलब्ध जे पुरावे असतात त्यांचे संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी केली जाते, याला आपण इतिहास लेखन असं म्हणतो. आणि अशा प्रकारे इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला आपण इतिहासकार असं म्हणतो. मग इतिहासकार सगळ्याच घटनांची नोंद घेतो का, तर नाही. तर इतिहासकाराला भूतकाळात घडलेल्या सगळ्याच घटनांची नोंद करता येत नाही आणि ते शक्यही नसतं, कारण इतिहासकार त्या ठिकाणी उपलब्धही नसतो. मग अशा वेळेस इतिहासकार कोणता इतिहास लिहितो किंवा कोणत्या घटनांची निवड करतो, तर त्याला वाचकांपर्यंत नेमकं काय पोहोचवायचं आहे, कोणता इतिहास पोहोचवायचा आहे या बाबी त्याच्या इतिहास लेखनामध्ये आढळतात. तर त्याच्यावर निवडलेल्या घटना आणि त्यांची मांडणी करताना अवलंबलेला जो विचार आहे किंवा वैचारिक दृष्टिकोन आहे तर या गोष्टी लेखनकाराची शैली ठरवतात. मग लक्षात घ्या, जगभरातल्या प्राचीन संस्कृतीमध्ये अशा प्रकारची परंपरा होती का किंवा इतिहास लेखन करणं त्यांना शक्य होतं का, नव्हतं. परंतु तरी असं म्हणता येत नाही की त्या लोकांना भूतकाळाविषयी जाणीव नव्हती किंवा जिज्ञासा नव्हती. तर त्यांचा जो इतिहास आहे तर तो वडीलधाऱ्या व्यक्तींकडून ऐकलेल्या कथा असतील, पूर्वजांच्या जीवनाच्या कहाण्या असतील, पराक्रमाच्या गोष्टी असतील, तर ह्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत किंवा येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज त्यांनाही होती. मग अशा पद्धतीने गुहाचित्रांद्वारे स्मृतीचं जतन केलं जायचं, कहाण्यांचं कथन केलं जायचं आणि गीत आणि पोवाड्यांचं गायन केलं जायचं. आणि ही जी परंपरा आहे तर ती जगभरातील संस्कृतीमध्ये अतिप्राचीन काळापासून अस्तित्वात होती. आणि ह्या ज्या परंपरा आहेत त्याचाच वापर आपण इतिहास लेखनांमध्ये साधनांच्या स्वरूपात करतो. फ्रान्समधील लुव्र संग्रहालय नाव ऐकले का कधी, लुव्र संग्रहालय,
तर लुव्र संग्रहालयामध्ये हा जो शिलालेख आहे तर तो शिलालेख ठेवलेला आहे. आणि या शिलालेखामध्ये चित्रात हातात ढाल आणि भाला घेतलेल्या सैनिकांची शिस्तबद्ध रांग आणि त्यांचे नेतृत्व करणारे सेनानी दिसत आहेत. ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात जी आहे ती मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झाली असं आपल्याला सद्यस्थितीत म्हणता येतं. कारण सुमेर साम्राज्यात होऊन गेलेले राज्ये, त्यांच्यामधल्या ज्या संघर्षाच्या कहाण्या आहेत तर त्याची वर्णनं आपल्याला त्या शिलालेखांमध्ये जतन केलेली आढळतात. आणि हा जो आहे तो त्यातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख आहे, जो की 4500 वर्षांपूर्वी सुमेरमधील 2 राज्यांमध्ये झालेल्या युद्धांची नोंद करणार आहे. आणि हे जे दिसतंय ते फ्रान्समधलं लुव्र संग्रहालय आहे. या लुव्र संग्रहालयामध्ये ते ठेवण्यात आलेलं आहे. आता आपण जाणून घेऊयात आधुनिक इतिहास लेखन नेमकं कसं केलं जातं किंवा त्याची वैशिष्ट्ये कोणती आहेत. तर आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतीची 4 प्रमुख वैशिष्ट्ये सांगितली जातात. त्याच्यामध्ये क्रमांक 1 म्हणजे ही पद्धती शास्त्रशुद्ध आहे आणि तिची सुरुवात जी आहे तर योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. जसं की विज्ञानाचा अभ्यास करताना आपण एखादी पद्धत वापरतो आणि त्याच्यामध्ये आधी प्रश्नांची मांडणी करतो आणि ती मांडणी केल्यानंतर त्या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण माहिती घेतो आणि त्यांना त्याची जी उत्तरं आहेत तर ती उत्तरं योग्य मिळाली की आपण ते नियम मांडतो. त्याच पद्धतीने इतिहासाची ही पद्धतीसुद्धा शास्त्रशुद्ध आहे. त्याचबरोबर क्रमांक 2चं वैशिष्ट्य सांगितलं जातं ते म्हणजे हे प्रश्न मानव केंद्रित असतात. मानव केंद्रित म्हणजे काय, तर भूतकाळामध्ये जे माणसाने केलेल्या कृती आहेत तर त्या कृतीसंबंधी असतात आणि त्याचा संबंध जो आहे तर तो काल्पनिक कथा असतील तर त्याच्याशी जोडला जात नाही. त्याच्यानंतर क्रमांक 3चं जे वैशिष्ट्य सांगता येईल ते म्हणजे हे जे प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना पुराव्यांचा आधार असतो आणि त्याच्यामुळे त्याची मांडणीसुद्धा कशी असते, सुसंगत किंवा मग खरी असते. त्याचबरोबर क्रमांक 4चं वैशिष्ट्य सांगता येईल ते म्हणजे मानवजातीने केलेल्या कृतींच्या आधारे, मानवजातीने भूतकाळात केलेल्या ज्या कृती आहेत तर त्यांच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध घेतला जातो. आणि हे जे आहेत ती आपल्याला आधुनिक इतिहास लेखनाची वैशिष्ट्ये सांगता येतील. मग ह्या ज्या वैशिष्ट्यांनी युक्त असलेलं इतिहास लेखन नेमकं कोणतं, तर आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची जी मूळ सुरुवात आहे तर ती आपल्याला ग्रीक इतिहासकारांच्या लेखनशैलीमध्ये आढळते. आणि हिस्ट्री हा जो शब्द आपण इतिहास या शब्दासाठी वापरतो तो इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये हिरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने त्याच्या द हिस्ट्रीज या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरलं होतं. लक्षात घ्या, इथपर्यंत आपण जे काही इतिहास लेखन नेमकं कशा पद्धतीने केलं जातं, त्याचबरोबर इतिहास लेखनाची परंपरा नेमकी कशी चालत आली आणि आधुनिक इतिहास लेखनाची काही वैशिष्ट्ये कशी आहेत तर ती अभ्यासली. मग लक्षात घ्या, इतिहास संशोधन नेमकं कशा पद्धतीने केलं जातं, तर इतिहास संशोधन करताना काही पायऱ्यांचा आपल्याला विचार करावा लागतो. त्यामध्ये पहिली पायरी ती म्हणजे इतिहासाच्या साधनांचं चिकित्सक संशोधन केलं जातं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये उपलब्ध जी काही माहिती आहे त्याचे संदर्भ तपासले जातात. त्याच्यानंतर क्रमांक 3ची जी पायरी आहे ती म्हणजे ऐतिहासिक बदल किंवा जी माहिती आहे तर त्याचं संकलन करणं आणि ऐतिहासिक बदल जे घडलेले आहेत तर त्याच्यासाठी कारण नेमकी कोणती ठरली तर त्याचा उहापोह करणं आणि त्याचं विश्लेषण करणं. त्याच्यानंतर क्रमांक 4ची जी पायरी सांगता येईल ती म्हणजे विशिष्ट घटनांसाठी जी उपलब्ध माहिती आहे तर त्याचे संदर्भ तपासले जातात. त्याचबरोबर संकल्पना नेमक्या काय आहेत तर तेही समजावून घेतले जाते. त्याच्यानंतर 5वी जी पायरी सांगता येईल ती म्हणजे ऐतिहासिक संदर्भ आहेत तर त्यांच्याशी निगडीत योग्य प्रश्नांची मांडणी केली जाते. त्याचबरोबर त्याच्यानंतर 6वी पायरी सांगता येईल संभाव्य परिकल्पना मांडली जाते. आणि अशा पद्धतीने इतिहासाची मांडणी करून इतिहासाचं लेखन केलं जातं. यानंतर आपल्याला युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन हा मुद्दा अभ्यासायचा आहे. इसवी सनाच्या 18व्या शतकाच्या काळापर्यंत युरोपमध्ये तत्त्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रामध्ये प्रगती झालेली दिसून येते आणि वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक आणि इतिहास वास्तवाचा अभ्यासही करता येणं शक्य होतं असा विश्वास त्यावेळेस निर्माण झाला. आणि त्याच्या पुढील काळामध्ये युरोप आणि अमेरिकेमध्ये सुद्धा इतिहास आणि इतिहास लेखन या विषयासंबंधी बरीचशी चर्चा झाली आणि त्याच्यानंतर इतिहास लेखनामध्ये व्यक्तिनिष्ठतेपेक्षा वस्तुनिष्ठतेला जास्तीत जास्त महत्त्व येत गेलं. 18व्या शतकाच्या आधी मात्र ह्याच्यापेक्षा वेगळा काळ होता.
कारण त्यावेळेस युरोपमध्ये जे काही विद्यापीठं होती तर त्या विद्यापीठांमध्ये ईश्वरविषयक चर्चा आणि त्यासंबंधीचं तत्त्वज्ञान फक्त ह्या विषयांनाच महत्त्व दिलं जायचं. परंतु नंतर हळूहळू हे चित्र बदललं आणि सन 1737मध्ये जर्मनीमधल्या गॉटिंगन विद्यापीठाची स्थापना झाली आणि गॉटिंगन विद्यापीठाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झालं. इतिहास हा विषय स्वतंत्र असा शिकवला जाऊ लागला आणि त्याच्यानंतर इतर विद्यापीठेसुद्धा या इतिहास अभ्यासाची केंद्र बनायला लागली. हा होता युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि त्याच्याशी संबंधित जे काही इतिहासलेखन नेमकं कसं केलं आणि त्याची सुरुवात, हा मुद्दा. त्याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे ते म्हणजे महत्त्वाचे विचारवंत. विचारवंत कोणते? तर जे विचारवंत इतिहास लेखनाचं एक शास्त्र विकसित होण्यास त्यांनी हातभार लावला. त्याचबरोबर इतिहास लेखन नेमकं कसं करायला पाहिजे तर त्याच्याशी संबंधित हे विचारवंत आहेत. त्याच्यापैकी क्रमांक 1चे विचारवंत ते म्हणजे रेने देकार्त. इतिहास लेखनासाठी वापरली जाणारी जी साधनं आहेत तर ती साधनं किंवा कागदपत्र त्याची विश्वासार्हता कितपत आहे तर याची तपासणी करावी असं मत रेने देकार्त यांनी मांडलं. आणि हे फ्रेंच तत्त्वज्ञ होते. त्यांनी लिहिलेला जो काही ग्रंथ आहे तो म्हणजे डिस्कोर्स ऑन द मेथड. या ग्रंथातला एक नियम सांगता येईल. तो नियम म्हणजे एखादी गोष्ट सत्य आहे असं निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा कदापिही स्वीकार करू नये किंवा ती पद्धत किंवा ती गोष्ट स्वीकारू नये. आणि हा जो नियम आहे तर तो नियम इतिहास लेखनासाठी शास्त्रशुद्ध संशोधनासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर क्रमांक 2चे विचारवंत आहेत ते म्हणजे व्हॉल्टेअर. व्हॉल्टेअरचं मूळ नाव फ्रान्सवा मरी आरुये हे आहे. त्यांनी इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावर लक्ष केंद्रित न करता ज्या काही तत्कालीन समाजाच्या परंपरा आहेत किंवा व्यापार आहे, आर्थिक व्यवस्था आहे, शेती आहे तर इत्यादी गोष्टींचा विचार करणंसुद्धा आवश्यक आहे, हा विचार त्यांनी मांडला. आणि यांच्यामुळे व्हॉल्टेअर यांच्यामुळे इतिहासाची मांडणी करताना फक्त काही मोजक्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा या बाबी त्यावेळेस पुढे आल्या. आणि त्याच दृष्टिकोनातून व्हॉल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर क्रमांक 3चे जे विचारवंत आहेत ते म्हणजे जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल. आणि यांच्या मते ऐतिहासिक वास्तव जे तर्कधिष्ठित मांडल्या गेलं जाऊ नये किंवा मांडल्या गेलं पाहिजे. त्याचबरोबर इतिहासातला घटनाक्रम जो आहे तर तो घटनाक्रम टप्पे दर्शवणारा असावा. प्रगतीची नेमकी कोणत्या कालावधीमध्ये कोणती प्रगती झाली तर त्याचं दर्शन जे आहे तर ते तुम्हाला इतिहासाच्या घटनाक्रमामध्ये झालं पाहिजे. त्याचबरोबर इतिहासाची मांडणी जी इतिहासकार करतो तर त्यावेळेस त्यांना उपलब्ध होणारे पुरावे जसं जसं वेळोवेळी बदलत जातात तसं तसं इतिहासाची मांडणीसुद्धा बदलत जाणं स्वाभाविक आहे आणि ती बदलायला पाहिजे अशी त्यांनी इतिहास लेखन करताना घ्यावयाची जी काही माहिती आहे तर ती सांगितलेली आहे. आणि यांचं जे विवेचन आहे तर त्या विवेचनामुळे इतिहासाच्या अभ्यासपद्धती विज्ञानाच्या पद्धतींपेक्षा वेगळ्या असल्या तरी त्या कमी प्रतीच्या नाहीत. आणि या कमी प्रतीच्या नसल्यामुळे आपल्याला इतिहासाचा जो अभ्यास आहे तर तो विज्ञानासारखाच शास्त्रशुद्ध पद्धतीने करता येऊ शकतो याची तत्त्वज्ञांना खात्री पटली. यांचा जो ग्रंथ आहे तो म्हणजे एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस. या ग्रंथामध्ये त्यांनी त्यांची व्याख्याने आणि लेख यांचं संकलन केलं आहे आणि त्यांनी लिहिलेलं रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक प्रसिद्ध आहे. हेगेल यांची एक पद्धती आहे ती म्हणजे द्वंद्ववाद ज्याला आपण डायलेक्टिक्स असं सुद्धा म्हणतो. हेगेल यांच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावायचा असेल तर तिची वर्गवारी 2 विरोधी प्रकारात करावी, कारण त्याशिवाय आपल्याला ती गोष्ट व्यवस्थितरित्या समजून घेता येत नाही. उदाहरणार्थ काय तर एखादी गोष्ट जशी खरी आहे तशीच खोटीही असू शकते. त्या गोष्टीमध्ये असणारे काही चांगले गुण असू शकतात तर वाईटही गुण असू शकतात. या पद्धतीलाच त्यांनी द्वंद्ववाद असं म्हटलेलं आहे. मग ही पद्धत नेमकी कशी वापरली जाते तर या पद्धतीमध्ये एक सिद्धांत मांडला जातो आणि त्या सिद्धांताला छेद देणारा दुसरा एक त्याच्याशी संबंधित प्रतिसिद्धांत मांडला
जातो आणि हे दोन्ही सिद्धांत एकत्रितरित्या त्याचा अभ्यास करून त्याचं विश्लेषण केलं जातं, वर्गीकरण केलं जातं, त्याची तुलना केली जाते आणि ह्या दोन्हींमधून निघालेले जे काही सार आहे तर त्याची मांडणी या द्वंद्ववादामध्ये केली जाते. याला आपण द्वंद्ववाद असं म्हणतो. आणि द्वंद्ववाद किंवा डायलेक्ट्रिक हा जो नियम आहे तर तो जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल यांनी मांडलेला आहे. त्याच्यानंतरचे जे विचारवंत आहेत ते म्हणजे लिओपोल्ड व्हॉन रांके 1795 ते 1886. 19व्या शतकात इतिहास लेखनाच्या पद्धतीत प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठात असणारे लिओपोल्ड व्हॉन रांके यांच्या विचारांचा प्रभावसुद्धा पडला. कारण इतिहास लेखनासाठी नेमकी चिकित्सक पद्धती कशी असावी हे त्यांनी सांगितलं. आणि इतिहासाचं लेखन जर करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला मूळ दस्तऐवजांची माहिती घ्यावी लागते आणि त्याच्यातून मिळालेली जी माहिती आहे तर ती माहिती सर्वाधिक महत्त्वाची असते. यावर त्यांनी भर दिला. कारण ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेली सर्व कागदपत्रे आणि दस्तऐवज त्यांचा तुम्हाला कसून शोध घेणं आवश्यक आहे. कारण कसून शोध घेतल्याशिवाय आपल्याला त्याची माहिती जी आहे तर त्याच्या मुळापर्यंत आपल्याला जाता येत नाही. आणि अशा पद्धतीने जर आपण शोध घेतला तर त्या ऐतिहासिक सत्य नेमकं काय आहे तर त्याच्यापर्यंत आपल्याला पोचता येतं. इतिहास लेखनामध्ये काल्पनिकता म्हणजे काल्पनिकदृष्ट्या इतिहास लिहिण्यापेक्षा दस्तऐवज किंवा पुराव्यांच्या आधारे, कागदपत्रांच्या आधारे, तेही मूळ कागदपत्रे यांच्या आधारे इतिहास लिहिला जावा अशी त्यांनी मांडणी इतिहास लेखनासाठी आवश्यक मानली. त्यांनी जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिला आणि त्याचबरोबर द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथामध्ये त्यांच्या विविध लेखांचं संकलन केलेलं आहे. त्याच्यानंतरचे विचारवंत आहेत ते म्हणजे कार्ल मार्क्स. 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये कार्ल मार्क्स यांनी जो सिद्धांत मांडला तर त्या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात बरेचसे बदल घडून आले. कारण त्यांच्या मते इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसतो. अमूर्त म्हणजे काय तर न दिसणाऱ्या कल्पनांचा नसतो तर तो जिवंत माणसांचा असतो. आणि मग इतिहास नेमका कशा संदर्भात लिहिला जातो तर माणसांमधले जे काही नातेसंबंध असतात तर ते नातेसंबंध माणसांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध जे उत्पादन साधने असतात ती साधने, त्याचं स्वरूप नेमकं कसं आहे आणि ती कुणाच्या मालकीची आहेत तर याच्यावर अवलंबलेली असतात. समाजातले वेगवेगळे घटक आहेत आणि ह्या घटकांना ही साधने उपलब्ध होतात का तर नाही. कधीकधी ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत आणि त्याच्यामुळे या समाजाची विभागणी जी आहे तर ती वर्गवारी किंवा वर्गावर आधारित होते आणि त्याचमध्ये वर्गसंघर्ष निर्माण होतो. आणि हा वर्गसंघर्ष का निर्माण होतो तर ज्या समूहाकडे उत्पादनाची साधने किंवा संपत्ती अधिक असते तर तो जो समूह आहे तर तो इतर वर्गांचं आर्थिक शोषण करतो. आणि ह्या वर्गसंघर्षाचाच इतिहास म्हणजेच इतिहास लेखन असं जे काही कार्ल मार्क्स यांचं म्हणणं होतं. आणि त्यांनी जो ग्रंथ लिहिला तो म्हणजे दास कॅपिटल हा त्यांचा जगप्रसिद्ध ग्रंथ आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे ॲनल्स प्रणाली. ॲनल्स प्रणाली म्हणजे नेमकं काय तर इतिहास लेखनासाठी फक्त राजकीय घडामोडी किंवा राजे असतील, महान नेते असतील किंवा राजकारण असेल, मुत्सद्देगिरी असेल, युद्धे असतील तर ह्यांच्यावरच फक्त केंद्रित करायचं नाही तर तत्कालीन हवामान किंवा स्थानिक लोक असतील किंवा मग शेती, व्यापार, तंत्रज्ञान असेल, दळणवळण असेल किंवा संपर्काची साधने असतील, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांसारख्या विषयाचा अभ्यास करणंही महत्त्वाचं आहे. आणि या प्रणालीच आपण ॲनल्स प्रणाली असं म्हणतो. आणि ॲनल्स प्रणाली जी आहे ती फ्रान्समध्ये उदयास आली आणि याचं श्रेय जे आहे ते फ्रेंच इतिहासकारांना दिलं जातं. याच्यानंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे स्त्रीवादी इतिहास लेखन. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय तर स्त्रियांविषयी लिहिलं गेलेलं लेखन म्हणजे स्त्रीवादी इतिहास लेखन किंवा स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना. सीमा द बोव्हा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची जी काही मूलभूत भूमिका आहे ती सिद्ध केली आणि याच्यामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबरच इतिहास लेखनाचा जो पुरुषप्रधान दृष्टिकोन आहे तर त्याच्या संदर्भीसुद्धा विचार केला गेला.
कारण स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन यांसारख्या संस्था ज्या आहेत तर त्यांच्यासाठी, त्याचबरोबर स्त्रियांचं कौटुंबिक आयुष्य यांच्यासारख्या विषयांवर सुद्धा सविस्तर विचार करणारं संशोधन या काळामध्ये सुरू झालं. 1990चे जो काळ आहे तर त्यामध्ये स्त्री हा एक सामाजिक वर्ग म्हणून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेला आणि अशा पद्धतीने स्त्रीवादी इतिहास लेखनाला चालना मिळाली. या पाठातला शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे मायकेल फुको. मायकेल फुको हे विचारवंत जे आहेत ते 20व्या शतकातील फ्रेंच इतिहासकार आहेत. मायकेल फुको यांच्या लिखाणामध्ये इतिहास लेखनाची एक नवी संकल्पना आपल्याला आढळते. कारण त्यांच्या ग्रंथामध्ये त्यांनी आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये त्यांनी इतिहासाची कालक्रमानुसार मांडणी जी आहे तर ती पद्धत चुकीची आहे असं सांगितलं. कारण पुरातत्व किंवा प्राचीन काळामध्ये फक्त अंतिम सत्यापर्यंत पोहोचणं हे उद्दिष्ट नाही, तर भूतकाळात घडलेले जे काही बदल आहेत, स्थित्यंतर आहेत, तर त्याचंही स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलेला असतो, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. आणि इतिहासाचे जे स्थित्यंतर किंवा बदल आहेत तर त्याचं स्पष्टीकरण देण्यावर भर दिल्याकारणाने त्यांनी त्या पद्धतीला ज्ञानाचं पुरातत्व असं म्हटलेलं आहे. ज्ञानाचं पुरातत्व ही जी पद्धत आहे तर ती आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या पुस्तकामध्ये मायकेल फुको यांनी सांगितलेले आहे. इतिहासकारांनी बरेचसे विषय जे आहेत तर ते विषय कधी विचारात घेतले नव्हते. उदाहरणार्थ सांगता येईल आपल्याला मनोविकृती असेल, वैद्यकशास्त्र असेल किंवा तुरुंग व्यवस्था असेल, तर यासारख्या विषयाचा त्यांनी इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार करायला सुरुवात केली. इतिहास लेखनामध्ये पुढे हे विषय समाविष्ट केले गेले. तसंच आधुनिक इतिहास लेखन जे आहे तर त्याची व्याप्ती अशा रीतीने सतत विस्तारत गेली. हे विषय त्याचबरोबर अजून काही नवीन विषय इतिहास लेखनामध्ये समाविष्ट होत गेले. त्याच्यामध्ये साहित्य असेल, स्थापत्य असेल, शिल्पकला असेल किंवा चित्रकला, संगीतकला, नृत्यकला असेल किंवा नाट्यकला असेल, त्याचबरोबर चित्रपट निर्मिती असेल, दूरदर्शन असेल आणि यासारखे जे विविध विषय आहेत तर त्या विविध विषयांना इतिहास लेखनामध्ये समाविष्ट केलं गेलं आणि हळूहळू या सर्व विषयांचे जे स्वतंत्र इतिहास आहेत तर ते लिहिले जाऊ लागले.